नमस्कार, मी मधुरा. लिव्ह वेल विथ डायबिटीज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. डायबिटीज भारतात झपाट्यानं वाढत चाललाय. ह्या आजाराची लक्षणं दिसून येत नसल्यानं त्याला सायलेंट डिसीज असंही संबोधलं जातं. आणि ह्याच विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत डायबिटीज स्पेशालिस्ट डॉक्टर भास्कर हर्षे, डॉक्टर श्रीरंग गोडबोले आणि डॉक्टर वैशाली देशमुख. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तिन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर भास्कर हर्षे हे डायबिटॉलॉजिस्ट असून ते पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथे कार्यरत आहेत. नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर त्यांनी आपली व्याख्यानं सादर केली आहेत. तर डॉक्टर श्रीरंग गोडबोले हे एंडोक्रोनॉलॉजिस्ट असून दिल्लीच्या इन्स्टिट्यूट फॉर ट्रीटमेंट अँड रिसर्च इन डायबिटीज अँड एंडोक्रोनॉलॉजी इथे ते कार्यरत आहेत. अपोलो हॉस्पिटल पुणे इथेही ते आपली सेवा पुरवतात. डॉक्टर वैशाली देशमुख यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर वैशाली देशमुख ह्या एंडोक्रोनॉलॉजिस्ट असून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथे त्या कार्यरत आहेत. डॉक्टर वैशाली देशमुख या पुण्यातील पहिल्या एंडोक्रोनॉलॉजिस्ट आहेत. चला तर या तिन्ही तज्ज्ञांशी आपण विस्तृत चर्चा करूया आणि डायबिटीज विषयी विस्तृत माहिती देखील जाणून घ्या. पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर. अर्थातच सगळ्यात अगोदर मला डॉक्टर हर्षे यांना प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर, डायबिटीज म्हटलं की कुठेतरी मनात अनेक वेगवेगळ्या शंकांचं वारूळ निर्माण होतं. मात्र नेमकं डायबिटीज म्हणजे काय आहे? डायबिटीज किंवा मराठीमध्ये आपण त्याला मधुमेह असं म्हणूया. तर मधुमेह हा आजार नाहीये, शरीराच्या चयापचय क्रियेत घडणारी एक विकृती आहे की ज्याच्यामुळे रक्तातली साखर वाढते. आणि रक्तातली साखर वाढते एवढा एकच डायबिटीजची किंवा मधुमेहाची व्याख्या जरी असली तरी मधुमेहाचे अनेक उपप्रकार आहेत. सामान्यपणे आपल्याला टाईप 2 नावाचा मधुमेह प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो की ज्याच्यामध्ये इन्सुलिनच्या कार्याला प्रतिरोध होतो. आणि दुसऱ्या प्रकारचा मधुमेह की ज्याच्यामध्ये इन्सुलिनची कमतरता असते, याच्यामध्ये स्वादुपिंडातील बीटा पेशींचं नाश पावतात आणि इन्सुलिनची कमतरता होते आणि अशा व्यक्तींना आयुष्यभर मधुमेह नियंत्रणात ठेवण्याकरता इन्सुलिनची गरज भासते. असे हे दोन मुख्य प्रकार आहेत. याखेरीज इतर अनेक प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये स्वादुपिंडाच्या विकारांमध्ये, निळ्या विकारांमध्येही मधुमेह होऊ शकतो. इतर अंतःस्त्राव करणाऱ्या थायरॉइड सारख्या ग्रंथी किंवा किडनीमधल्या सुपररेनल ग्रंथी ज्या आहेत की ज्याच्यापासून निराळी संप्रेरक किंवा हार्मोन ज्याला आपण म्हणू ही सोडली जातात आणि जी इन्सुलिनच्या कार्याला प्रतिरोध करतात आणि त्याच्यामुळेही डायबिटीस होऊ शकतो. एक वेगळ्या प्रकारचा एक मधुमेह पण अमेरिकेत न्यूयॉर्क या शहरामध्ये फ्लॅटबुश नावाचा एक रस्ता आहे जिथे एक विशिष्ट जमात राहते. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा फ्लॅटबुश डायबिटीस असा सापडतो की ज्याच्यामुळे काही वेळा तो टाईप 1 सारखा असतो, काही वेळा टाईप 2 सारखा असतो. याखेरीज तरुणपणी विशेषतः 25च्या आसपास की ज्या लोकांमध्ये आजी, वडील आणि मुलगा या 3 पिढ्यांमध्ये मधुमेहाचा प्रादुर्भाव येतो, याला आम्ही मॅच्युरिटी ऑनसेट ऑफ डायबिटीस ऑफ यंग मोदी असं नामकरण देतो. आणि ह्याही वेगळ्या प्रकारचा हा डायबिटीस असतो. याशिवाय निरनिराळ्या प्रतिजीव स्वादुपिंडाच्या विरुद्ध तयार होतात आणि वयाच्या 40मध्ये सुद्धा एक प्रकारचा मधुमेह होतो ज्याला आम्ही लेटंट ऑटोइम्युन डायबिटीस ऑफ ॲडल्ट्स असं म्हणतो किंवा लाडा असं म्हटलं जातं. असे डायबिटीसचे अनेक प्रकार आहेत. डॉक्टर श्रीरंग गोडबोले, अर्थात डायबिटीज बद्दल आपण खरं तर जाणून घेतलं, त्याचे प्रकारही जाणून घेतले. मात्र नेमकी लक्षणं ही कोणती असतात? जास्त लघवी होणं, रात्री लघवीसाठी उठायला लागणं हे मधुमेहाचं एक प्रमुख लक्षण आहे. आता लघवी जास्त झाल्यानंतर माणसाला तहान लागते, तेव्हा अतिरिक्त तहान लागणं, सारखं पाणी प्यावंसं वाटणं, घसा कोरडा पडणं, रात्री पाणी प्यायला उठायला लागणं हे देखील मधुमेहाचं एक कारण असू शकतं. भूक वाढणं आणि भूक वाढत असताना सुद्धा वजन मात्र कमी होत जाणं हे मधुमेहाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. लघवीतून बाहेर साखर पडत असल्यामुळे अशा माणसाच्या कपड्यांना किंवा पादत्राणांना लघवीचे डाग, म्हणजे लघवी जर वाळली तिथे तर साखरेचे डाग पडतात आणि मग तिथे मुंग्या यायला लागतात. हे देखील कधी कधी मधुमेहाचं एक लक्षण असू शकतं. लघवीतून ग्लुकोज किंवा साखर जास्त बाहेर पडत असल्यामुळे अशा व्यक्तीला मग गुह्य भागाला लालसरपणा येणं, तिथे सूज येणं, वारंवार तिथे खाज सुटणं किंवा पुरुषामध्ये जी शिश्न असतं त्याची जी कातडी आहे तिथे भेगा पडणं, ती मागे ओढायला त्रास पडणं, अशा प्रकारे लक्षणं दिसायला लागतात. शारीरिक संबंध ठेवण्याची अनिच्छा होणं, निरुत्साह वाटणं, अशक्तपणा वाटणं, शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थता होणं ही देखील मधुमेहाची काही लक्षणं असतात. रक्तातली साखर वाढल्यामुळे
माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशा माणसाला जर जखमा झाल्या तर त्या नीट भरून येत नाहीत, त्या चिघळू शकतात. हे देखील मधुमेहाचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. डॉक्टर वैशाली, अर्थात आपण कारणं देखील जाणून घेतलेली आहेत, लक्षणं देखील जाणून घेतलेली आहेत. मात्र डायबिटीज झालाय की नाही ह्याच्यासाठी काही चाचण्या देखील असतात. ह्या नेमक्या चाचण्या आणि डायग्नोज कसा करायचा डायबिटीज ह्याविषयी काय सांगाल? मधुमेहाचं निदान युजली बऱ्याच वेळेला रुटीन टेस्टिंगमध्येच ते आपल्याला लक्षात येतं. बऱ्याच वेळेला पॉलिसी काढताना टेस्ट होतात किंवा इन्शुरन्सच्या वेळेला किंवा रुटीन प्री एम्प्लॉयमेंट चेकअपमध्ये शुगर तपासली जाते. आता भारतात याचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायबिटीसचं आपण साधारणपणे प्रत्येकाच्या रुटीन चेकमध्ये शुगर इन्क्लूड करतो. पण फास्टिंग आणि पीपी म्हणजे उपाशीपोटीची साखर आणि जेवणानंतर 2 तासाची साखर ही युजली आपण तपासतो डायग्नोसिस करण्यासाठी. आणि फास्टिंग शुगर जर एखाद्याची 126 पेक्षा जास्त असेल किंवा जेवणानंतरची किंवा ग्लुकोज दिल्यानंतर 2 तासानंतरची जर साखर 200 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला डायबिटीस आहे असं म्हणतो. याच्या व्यतिरिक्त HbA1c नावाची एक तपासणी असते ज्याच्यात ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन हा जो प्रकार असतो. आता याचा जो प्रकार आहे जो 6.5% पेक्षा जास्त असेल तर युजली या पेशंटला डायबिटीस असण्याची शक्यता असते. डॉक्टर हर्षे, मला तुमच्याकडे पुन्हा यायचंय कारण की जसे आता आपण बघितलं की समज आणि गैरसमज प्रत्येक आजाराचे पसरलेले बघायला मिळतात, तसेच डायबिटीज बद्दलचेही गैरसमज पसरलेले आहेत. मात्र डायबिटीज विषयी तथ्य हे अजूनही अनेक लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. योग्य अशी माहिती आपण ह्या माध्यमातून देणार आहोत, त्याविषयी काय सांगाल? सगळ्यात मोठं म्हणजे आहे की रक्तातली साखर जरी वाढली आणि काही लक्षणं दिसत नसते तरी सुद्धा रुग्णाची मनोधारणा असते की मला जर काहीच त्रास होत नाही आणि माझ्या शरीराला एवढ्या रक्तसाखर वाढलेल्याची माझ्या शरीराला सवय आहे, तर मी कशा करता औषध योजना करायची आणि रक्तातली साखर आटोक्यात कशा करता ठेवायची. काही लोकांना असं वाटतं की मधुमेह हा एक सर्दी खोकला तापासारखा आजार आहे की ज्याचा एक ठराविक औषधांचा कोर्स घेतला की तेवढा कोर्स घेतला, साखर आटोक्यात आली की आपण औषधं बंद केली तरी चालतील. अशा प्रकारचे गैरसमज आहेत. उपचार पद्धतीत तर असंख्य प्रकारचे गैरसमज आहेत. निरनिराळ्या पॅथीचे लोक, निरनिराळे अशास्त्रीय उपचार करणारे लोक हे गैरसमज वाढवत असतात, पसरवत असतात. कुणी म्हणतं की अनवाणी पायाने हिरवळीवर चाललं की डायबिटीस बरा होतो, हा एक मोठा गैरसमज आहे. तर कुणी म्हणतं की तुम्ही विशिष्ट प्रकारचा आहार घ्या, मी तुमचा मधुमेह बरा करतो. आज तागात कुठल्याही पॅथीमध्ये मधुमेह हा बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवायला लागतं आणि नियंत्रणात ठेवल्यानंतरच त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम हे टाळता येतात. डॉक्टर गोडबोले, मला तुम्हाला विचारायचंय की ह्या आधी देखील अनेक लोकांना डायबिटीज झालेला आहे. मात्र आता जे नव्याने डायबिटीज पेशंट्स आपण बघताय त्याच्यामध्ये आणि पूर्वीच्या पेशंट्समध्ये काही फरक जाणवतो का? आणि नेमका ह्यांना आता नव्या पिढीला जो डायबिटीज होतोय तो नेमका कशामुळे होत असेल ह्याविषयी काय सांगू शकाल का? आता मधुमेहाचं निदान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा नव्हे की मधुमेह त्याच वेळेला सुरू झालेला आहे. मधुमेह कदाचित अनेक महिने अनेक वर्ष अगोदर सुरू झालेला असेल, पण निदान मात्र बऱ्याच वर्षानंतर 5, 7, 10 वर्षानंतर सुद्धा काही लोकांमध्ये होतं. तेव्हा प्रत्यक्षात तो मधुमेह किती जुना आहे ह्यावर सगळं अवलंबून असतं. आणि मग जसं एकीकडे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं तसं अशा लोकांमध्ये मधुमेहाच्या औषधांचं प्रमाण मात्र वाढत जातं. त्यांचे डोसेस वाढतात, त्या औषधांची संख्या वाढते. माणसाला वाटतं की पूर्वी आपल्याला जी औषधं काम करत होती ती आज का नाही काम करत आहेत. तर त्याचं कारण हेच आहे, शरीरात इन्सुलिन कमी होत चाललेलं आहे. आणि मग शेवटी जेव्हा ते इन्सुलिन पूर्णपणे संपूनच जातं तेव्हा मग गोळ्या काम करेनाशा होतात आणि माणसाला मग बाहेरून इन्सुलिन घ्यायला लागतं. हा एक प्रकार असतो की इन्सुलिनची औषधं जी आहेत किंवा गोळ्या ज्या आहेत त्या गुंतागुंतीच्या होत जातात, खर्च वाढत जातो माणसाचा जसा मधुमेह जुना होत जातो. दुसरं असं आहे की काही दीर्घकालीन दुष्परिणाम हे मधुमेहाच्या किती तो जुना आहे त्यावर अवलंबून असतात. विशेषतः डोळ्याला मागे पडदा असतो, तिथे दुष्परिणाम होऊ शकतो. मूत्रपिंडांना होऊ शकतो, पायाच्या चेतातंतूंवर होऊ शकतो, हृदयविकाराचा धोका, अर्धांग वायू होण्याचा धोका. अशा दीर्घकालीन मधुमेही माणसात तो धोका आणखी वाढलेला असतो. त्यामुळे जसा मधुमेह जुना होत जातो तसे त्याचे दुष्परिणामही अशा व्यक्तीमध्ये असण्याची शक्यता वाढते. डायबिटीज विषयी इतरही काही माहिती ह्या तिन्ही डॉक्टरांकडनं मला जाणून घ्यायची आणि तुमच्यापर्यंत ती पोहोचवायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर लिव्ह वेल विथ डायबिटीज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर वैशाली, मला तुमच्याकडे यायचंय. अनेकदा डायबिटीज होतो,
मात्र डायबिटीज नंतर वेगवेगळ्या आपण गोष्टींना आमंत्रण देत असतो, वेगवेगळे आजारही उद्भवतात. त्यामधले एक महत्त्वाचा आजार म्हणजे हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया म्हणजे नेमकं काय आहे आणि डायबिटीज झालेल्या प्रत्येक व्यक्तीला हायपोग्लायसेमियाची माहिती असणं आवश्यक आहे का आणि हायपोग्लायसेमिया आपण नियंत्रणात आणून ठेवू शकतो का? हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर कमी होणं. हायपो म्हणजे कमी होणं आणि ग्लायसेमिया म्हणजे शुगर. त्यामुळे साखरेचं प्रमाण जिथे कमी व्हायला लागतं त्याला हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. आणि हे प्रमाण कितीच्या खाली जावं तर 70च्या खाली जर साखर एखाद्याची जायला लागली तर काही लक्षणं दिसायला लागतात. उदाहरणार्थ घाम यायला लागतो, थरथरायला लागतं, जीव घाबरा व्हायला लागतो, धडधडायला लागतं, अशक्तपणा वाटतो किंवा ग्लानी येते, अंधारी आल्यासारखी वाटते किंवा मुंग्या यायला लागतात. काही काही वेळेला फिट येते, काही काही वेळेला पेशंट कोमामध्ये जातो. तर ही सगळी लक्षणं शुगर लो झाल्याने होऊ शकतात. तर शुगर लो सगळ्यांचीच होते का तर नाही, तर काही पेशंट्समध्ये व्हायची ती शक्यता जास्त असते. तर विशेषतः ज्यांना इन्सुलिन चालू असतं किंवा ज्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा ज्या अनियमित असतात किंवा समजा आपण एखादी गोळी घेतली डायबिटीसची किंवा इन्सुलिन घेतला आणि जेवला नाही वेळेवर, तर तशा पेशंटना हे साखर कमी व्हायची शक्यता जास्त असते. आणि या वेळेला प्रत्येक डायबिटीस पेशंटला आपण सांगतो की ज्यांना इन्सुलिन चालू आहे किंवा स्ट्रॉंग औषधं चालू आहेत शुगर कंट्रोलसाठी, यांनी आपली साखर स्वतः रोज तपासावी. रोज नाही तर निदान आठवड्यातनं एकदा तरी ग्लुकोमीटरवर तपासावी आणि ती योग्य प्रमाणात आहे का नाही हे स्वतःसाठी जाणून घ्यावं. म्हणजे हायपोग्लायसेमिया आपण टाळू शकतो. डॉक्टर हर्षे, नियंत्रणाबाहेर जर डायबिटीज जात असेल तर त्याला नेमकं कशा पद्धतीने आपण नियंत्रणात आणायचं आणि एकूणच नियंत्रणाबाहेर डायबिटीजची लेवल असेल तर त्याचे परिणाम पुढे जाऊन भविष्यात काय उद्भवू शकतात? मधुमेहाच्या नियंत्रणात जर नसेल तर दोन प्रकारचे दुष्परिणाम दिसतात. एक तात्कालिक रक्तातली साखर वाढल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि एक दूरगामी दुष्परिणाम. तात्कालिक दुष्परिणामांच्या मध्ये रक्तातली साखर खूप वाढते, चयापचय क्रिया बिघडते, रक्तामधलं असिटोनचं प्रमाण वाढतं आणि डायबेटिक कीटोएसिडोसिस सारखा घातक आणि आजार होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये रुग्णाला हॉस्पिटलाइज करायला लागतं. तसंच म्हाताऱ्या माणसांमध्ये सुद्धा असं जर रक्तातलं साखरेचं प्रमाण खूप वाढलं तर हायपर ऑस्मोलर स्टेट आम्ही शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतो अशी होते आणि ती अतिशय घातक असते की ज्याच्यामध्ये रुग्णाचा मृत्यू होण्याचा खूप संभव असतो. दूरगामी परिणाम विचार तर डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मधुमेहाचे सर्वत्र दुष्परिणाम दिसून येतात. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून हृदय, मेंदू, किडनी, यकृत, कातडीचे आजार, मज्जासंस्था हे निर्णायक याच्यावरचे आजार दिसतात. डॉक्टर श्रीरंग गोडबोले, अर्थात डायबिटीज किंवा कुठलाही आजार म्हटलं की डाएट हे अनुषंगाने येतच. मग डायबिटीज आणि डाएटचा काही परस्पर संबंध आहे का, त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय माहिती द्याल? मधुमेह आणि आहार यांचा अतिशय जवळचा आणि महत्त्वाचा संबंध आहे. म्हणजे असं एक म्हणता येईल की मधुमेहाच्या उपचारामध्ये आहार जो आहे ही आधारशिला आहे त्या उपचाराची. पण आहार असं जेव्हा म्हणतो आपण मधुमेही माणसात तेव्हा त्या तीन गोष्टी येतात. एक म्हणजे तो मधुमेही माणसाचा आहार हा संतुलित असला पाहिजे, दुसरा म्हणजे तो नियंत्रित असला पाहिजे आणि तिसरा म्हणजे तो नियमित असला पाहिजे. त्यामुळे वय लक्षात घ्यायचं असतं, व्यवसाय काय आहे, वजन काय आहे हे सगळं लक्षात घेऊन तो आहार ठरवायचा असतो. आता तो ठरवत असताना नेहमी त्याच्या कुटुंबात काय जो आहार असतो त्यापासून तो फारसा भिन्न असून चालत नाही. कुणीही गृहिणी एकाच व्यक्तीसाठी वेगळा आहार असा रोजच्या रोज करू शकत नाही. ते खर्चिकही असतं आणि त्याची आवश्यकताही नाही. त्यामुळे आहार हा साधारणपणे जो सामान्य आहार त्याच्या कुटुंबात आलेला आहे त्याच्याशी जवळीक असणारा असावा. त्याचप्रमाणे तो ठोकळेबाज नसावा. एकसारखा आहार सतत मनुष्य दीर्घकाळ घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या आहारात विविधता असली पाहिजे. डॉक्टर वैशाली, आता आपण बघतोय की सध्याची लाईफस्टाईल ही मॉडर्न लाईफस्टाईल झालेली आहे. त्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव हा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. अशा वेळेस आपण व्यायाम करणं कितपत महत्वाचं आहे, व्यायामाला किती महत्व द्यावं त्याविषयी आणि अर्थात डायबिटीज झालेल्या पेशंट्सने नेमकं व्यायामाची दिशा कशी ठेवावी त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? हा आजार अतिशय जीवनशैलीवर अवलंबून राहणारा आजार आहे. म्हणजे एखाद्याची जीवनशैली वाईट असेल, व्यायाम नसेल, पथ्य नसतील, वजनाकडे लक्ष नसेल, तणावपूर्ण आयुष्य जगत असेल तर साखर वाढायला लागते. मग अशा पेशंटचा डायबिटीस बळावतो. त्यामुळे आपण डायबिटीसच्या पेशंटला फक्त औषधं देऊन बरे करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्याची जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर आयुष्यातला ताण कमी करणं, कारण ताणाने सुद्धा साखर शरीरात तयार होते. तर ताण कमी करणं,
त्याच्यानंतर झोप शांत घेणं, त्याच्यानंतर योगासनं जमतील तर जरूर करणं, प्राणायामाने फरक पडतो. त्याच्यानंतर पथ्य नियमितपणे पाळणं गरजेचं आहे. न्यूट्रिशनिस्टची मदत तुम्ही घेऊ शकता पथ्य पाळण्यासाठी. वजन आटोक्यात ठेवू शकतो आपण. वजन कमी केल्याने शुगर कमी व्हायला मदत होते. आणि रोजचा एक नियम म्हणून एक व्यायामाची सवय लावणं, म्हणजे जसं आपण रोज दात घासतो किंवा आपण रोजच्या दिनचर्येच्या गोष्टी करत असतो, तसंच अर्धा तास नियमाने कुठलाही व्यायाम आपण नियमाने केल्याने आपल्याला डायबिटीसवर मात करणं सोपं होतं. औषधं कमी व्हायला मदत होते आणि ओव्हरऑल कंट्रोल तुमचा व्यवस्थित ठेवायला मदत होते. डायबिटीज विषयी इतरही काही माहिती ह्या 3 ब्रेक नंतर लिव्ह वेल विथ डायबिटीज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर हर्षे, जसं आता आपण म्हणालो की मॉडर्न लाईफस्टाईल, या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आत्ता सुरू असलेलं धूम्रपान आणि मद्यपानाचं सेवन. डायबिटीजमध्ये अशा गोष्टींचं सेवन करणं हे योग्य नाहीये. तर मग अशा व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? कित्येक लोकांना व्यसनाधीनता असते, धूम्रपान करतात किंवा अल्कोहोलचं प्रमाण किंवा दारूचं प्रमाण, नशेचं प्रमाण केलं जातं आणि याचे दुष्परिणाम शरीरावर खूप असतात. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे आजार बळवतात आणि मधुमेहाचाही परिणाम सुद्धा रक्तवाहिन्यांवरती होत असतो. आणि ह्या परिणामांच्यामुळे हृदयविकार बळवतात, मेंदूचे पक्षाघाताचे विकार होतात आणि लाईफ हे अतिशय कठीण होऊन बसतं. दारूच्या सेवनामुळे सुद्धा मज्जासंस्थांवर परिणाम होतात. तसं यकृतामध्ये चरबीचं एक प्रमाण वाढायला लागतं, यकृताच्या पेशी खराब व्हायला लागतात आणि मग लिव्हर सिरोसिस होणं किंवा मज्जासंस्थांचे विकार वाढणं, ते बळावणं आणि त्याचे दुष्परिणाम दिसतात. तेव्हा मधुमेही रुग्णांनी धूम्रपानही करू नये आणि दारूचंही सेवन किंवा अल्कोहोलचं सेवनही करू नये. डॉक्टर श्रीरंग गोडबोले, वेट मॅनेजमेंट ही संकल्पना आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात राबवली जाते. मात्र वेट मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आहे आणि ह्या वेट मॅनेजमेंट विषयी काय टिप्स द्याल का आपल्या प्रेक्षकांना? वजन जेव्हा आपण म्हणतो कमी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे आहाराचं पथ्य पाळायचंच असतं. मग आम्ही काय सोपं सांगतो की प्रत्येक माणसामागे एका व्यक्तीला दिवसाला 3 चमचे तेल हे त्याच्या स्वयंपाकात पुरलं पाहिजे. किंवा आपण महिन्याचा जर विचार केला तर अर्धा किलो तेल माणशी हे पुरलं पाहिजे. तर आपण तेवढंच नेमकं वापरतोय ना हे आधी बघायला पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम हाही महत्वाचा आहे. आता तो व्यायाम वेगवेगळ्या माणसांना वेगळा व्यायाम सांगितला जाईल, पण साधारणपणे पाऊण तास न थांबता दररोज नियमित असा जर व्यायाम केला, हळूहळू सुरुवात करावी, हळूहळू वाढवत न्यावं, पण शेवटी जर पाऊण तास सलग न चुकता व्यायाम केला आणि मी सांगितलेलं तेला तुपाचा जर वापर मर्यादित ठेवला तर माणसाचं वजन कमी होतं. आता डॉक्टर वैशाली देशमुख, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण अनेकदा असं होतं की आपली ग्लुकोजची लेवल डायबिटीज पेशंटने किती ठेवावी हेच त्यांना माहिती नसतं. त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना आणि डायबिटीज पेशंट्सना काय मार्गदर्शन कराल? डायबिटीसचं मी तुम्हाला निदानाचे लेवल सांगितले, पण आपण जेव्हा डायबिटीसची ट्रीटमेंट करत असतो तर साधारणपणे उपाशीपोटीची साखर 80 ते 120 या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि जेवणानंतरची 2 तासाची जी साखर असते ती साधारणपणे 140 ते 180 या दरम्यान आपण ठेवतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 100 ते 200 ही जरा कम्फर्टेबल रेंज आहे तुमची साखर असण्यासाठी. त्यामुळे या रेंजमध्ये जर साखर राहिली तर तुमचे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. आणि एकूणच आपण बघतोय की डायबिटीज जरी झाला असला तरी देखील सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. मला तुमच्या तिघांकडनंही जाणून घ्यायचंय की लिव्ह वेल विथ डायबिटीज ह्याचाच अर्थ असा आहे की डायबिटीज झालाय म्हणून घाबरून जाऊ नका, कुठेही नकारात्मक विचार करू नका, सकारात्मकतेने पुढे जा आणि ह्या डायबिटीजला टॅकल करा, असाच संदेश आपण या माध्यमातून देत आलोत. त्याविषयी काय सांगाल आणि आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात काय सल्ला द्याल? मधुमेह एकदा झाला ना की तुमचा सखा सोबतीच असतो. त्याला तुम्ही आपला एक मित्र म्हणून त्याच्याबरोबर वागायचं असतं. पण मित्र म्हणून वागताना सुद्धा त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही सहजीवन घालवत असता तेव्हा तो जर आटोक्यात ठेवला तर तो तुम्हाला कधीच त्रास देत नाही. आणि मधुमेह आटोक्यात ठेवायचं सगळ्यात चांगली उपाययोजना म्हणजे आपल्याला शिस्त लावून घेणं, आपली जीवनशैली सुधारणं, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी अंगीकारणं. आणि असं जर शिस्तबद्ध आयुष्य मधुमेहाच्या समवेत जर जगाल तर तुमचं लाईफ एक्सपेक्टन्सी ही सामान्य माणसापेक्षा किंवा जे रुग्ण मधुमेही नाहीत यांच्यापेक्षा वेगळी असत नाही. मधुमेहाला घाबरून अजिबात जाऊ नका.
फक्त त्याच्याबरोबर आनंदी जीवन जगायचं ठरवा. मधुमेह झाल्यामुळे मला नियमित जगण्याची एक संधी मिळाली आहे. काही शिस्तबद्ध आयुष्य जगण्याची संधी मिळालेली आहे. वेळोवेळी तपासण्या करण्याची संधी मिळालेली आहे, जेणेकरून मी चांगलं आयुष्य जगू शकतो. असा सकारात्मक जर भाव ठेवला तर मला वाटतं मधुमेहावर मात करता येईल. डायबिटीस हा शिस्तीचा आजार आहे, म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ डिसिप्लिन. तर ती त्रिसूत्री एखाद्या पेशंटनी जर पाळली, म्हणजे काय तर योग्य आहार घेतला, योग्य व्यायाम घेतला आणि योग्य सल्ला घेतला वेळोवेळी आणि स्वतः मॉनिटर करण्याची, म्हणजे स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन तब्येतीची आपल्या काळजी घेतली तर डायबिटीसवर मात करणं शक्य आहे. त्यामुळे डायबिटीस हा आजार सगळ्यांनी टीम वर्क मिळून कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि आपण आपला त्याच्यात जो सहभाग आहे पेशंट म्हणून तोही तितक्याच प्रमाणात महत्वाचा आहे आणि डॉक्टरचाही रोल तितक्याच महत्वाचा आहे. डॉक्टर हर्षे, डॉक्टर गोडबोले आणि डॉक्टर देशमुख, तुम्ही तिघांनी खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. डायबिटीज बद्दलचा जो काही गैरसमज समाजात पसरलेला आहे तो देखील दूर केलेला आहे आणि एकूणच सकारात्मक दिशेने कसं बघायचं ह्या सगळ्या गोष्टींना ते देखील आपण या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय आणि एकूण छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा लिव्ह वेल विथ डायबिटीज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच संपतो. मी पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.